नमस्कार मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत जो गुंतवणूकदारांसाठी अत्यंत उपयोगी ठरू शकतो. शेअर बाजारातील प्रतिकूल बदलांना कसे सामोरे जावे हे तंत्र आणि क्लुप्त्यांवर आधारित आपल्या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया. प्रसिद्ध पुस्तक द सिंपल पाथ टू वेल्थचे विचार, ज्यात लेखक J.L. कॉलिन्स यांनी स्पष्ट केले आहे की मोठे आर्थिक तज्ज्ञ सुद्धा बाजारातील आव्हानात्मक बदलांपासून आपल्याला वाचू शकत नाहीत. हे लक्षात ठेवा. शेअर बाजारात मोठ्या बदलांचे काळ म्हणजेच क्रॅश, बूम आणि करेक्शन हे फक्त संकट नसून एक संधी सुद्धा असतात. या काळात बाय अँड होल्डची ताकद, दीर्घकालीन गुंतवणुकीचे फायदे आणि आपल्या आर्थिक वर्तनातील बदल यांचा विचार कसा करावा हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. चला तर मग तयार राहा. शेअर बाजारातील आव्हानांना सामोरे जाण्याच्या महत्त्वाच्या टिप्स आणि तंत्र जाणून घेण्यासाठी. आजच्या व्हिडिओतील महत्त्वाचे मुद्दे कोणते असणार आहेत तर शेअर बाजारातील मोठ्या घसरणीत आपली गुंतवणूक कशी सुरक्षित ठेवता येईल, त्यानंतर क्रॅश, बूम आणि करेक्शन या घटनांमध्ये गुंतवणुकीची कोणती रणनीती फायदेशीर ठरू शकते. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञांच्या मते बाजारातील प्रतिकूल बदलांवर यशस्वीपणे कशी मात करावी, दीर्घकालीन गुंतवणूक आणि बाय अँड होल्ड या तंत्राचा शेअर बाजारातील अस्थिरतेवर कसा परिणाम होतो आणि आर्थिक संकटे येताना आपल्या आर्थिक वर्तनात कोणते बदल करणे आवश्यक आहे. मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. आता आपण सुरुवात करूया महत्त्वाच्या मुद्द्यांना. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ देखील तुम्हाला बाजारातील प्रतिकूल बदलांपासून वाचू शकणार नाहीत. लेखक म्हणतात की प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ सुद्धा बाजारातील प्रतिकूल बदलांपासून तुम्हाला वाचू शकणार नाहीत. हो, हे सत्य आहे आणि हेच वास्तव सुद्धा आहे जे आपण स्वीकारलं पाहिजे. काही वर्षापूर्वी एका प्रसिद्ध आर्थिक नियतकालिक मी एक लेख लिहिला होता. तो चांगलाच गाजला होता. त्या लेखासाठी मला कित्येक पत्रे सुद्धा आली. त्यामुळे मी अत्यंत आनंदी झालो असं लेखक म्हणतात. तुम्हाला सांगतो, त्या विशिष्ट लेखात मी एका प्रतिष्ठित आणि नावाजलेल्या विद्यापीठातील एक प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि वित्तविषयक उत्तम समज असलेल्या प्राध्यापकाची मुलाखत घेतली होती. अर्थात ज्या मुलाखतीचा तपशील मी तुम्हाला विस्ताराने सांगणारच आहे. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये असंख्य आर्थिक चुका केल्या होत्या. ते अनुभव त्यांनी अगदी मनमोकळेपणाने माझ्यासमोर मांडले. त्याआधी आपण काही महत्त्वाच्या विषयांना स्पर्श करूया, नंतर आपण त्या मुलाखतीकडे वळूया. तुम्ही जी मुलाखत आणि तत्व संबंधी माझे विचार नीट वाचावेत किंवा या व्हिडिओतून समजून घ्यावेत असे मला मनापासून वाटते. शेअर बाजारामध्ये होणारे मोठे मोठे बदल जसे की क्रॅश, बूम, करेक्शन यांची आवर्तने ही एक प्रकारे आपल्याला संधी निर्माण करून देत असतात. त्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी येथे सांगणार आहे. जसे की पहिली गोष्ट म्हणजे त्या प्रसिद्ध अर्थतज्ज्ञांचे आणि माझे काही वैयक्तिक वैर नाही, फक्त त्यांचे कित्येक विचार व कल्पना मला अजिबात पटलेल्या नाहीत. काही बाबतीत आमचा मोठा वैचारिक पातळीवर वादसुद्धा झाला. तरीही तुम्ही सत्सक विवेकबुद्धीने ही मुलाखत पूर्णपणे ऐकून घ्या. त्या मुलाखतीत त्या प्राध्यापकाची मते व विचार ही दीर्घकाळ चालणाऱ्या कार्यक्षम बाजारपेठेच्या सिद्धांतासंदर्भात आहेत. तो प्राध्यापक ते म्हणतात की सध्याच्या शेअर्सच्या किमती, बाजारपेठेत होणारे चढ उतार, बदल आणि त्याचे परिणाम त्वरित प्रतिबिंबित होतात, ज्याला ते अनुकूल बाजारपेठ गृहीतक असे म्हणतात. नवीन व्यापार तंत्रज्ञानामुळे बाजारपेठ वेगवान आणि अधिक अस्थिर झालेली आहे. याचा अर्थ शेअर बाजारामध्ये जास्त धोका आहे. हे तसे पाहायला गेले तर खरे सुद्धा ठरते. काही निवडक त्यांचे संवाद आपण पाहूया. दीर्घकालीन गुंतवणुकीमधून आपल्याला फायदा होत नाही असे ते म्हणतात. ते मत मात्र मला सर्वस्वी चुकीचे वाटते. साधी गोष्ट आहे. तुम्ही पहा की 2000 साली चांगली गुंतवणूक केली असती तर तुम्ही आज तुमच्या FU मनी बरोबर निवांत आयुष्य जगत राहिला असता. मी काय म्हणतो आहे ते पटते आहे का आपल्याला? तुम्ही विचार करा. पुढे ते प्राध्यापक बोलतात की असेही ते म्हणाले की मानवी स्वभाव हा दीर्घकालीन आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने फार कमी विचार करीत असतो. तुम्ही तुमची वर्तमानकालीन जीवन खर्ची घालून भविष्यातील स्वर्गासाठी तयारी कराल अशी मानसिकता सध्या खूपच कमी झालेली दिसते. त्यावर मी त्यांना म्हणालो की असे असेल तर माझ्याकडे गुंतवणुकीचा कोणता पर्याय उपलब्ध असेल.
त्यावर प्रोफेसर काय म्हणाले पहा, आपण सारेच गुंतवणूक मार्केटच्या एका विचित्र काळात जगत आहोत, जिथे आम्ही चांगले पर्याय विकसित केलेले नाहीत. तुलनेने कमी शुल्क असलेल्या विविध म्युच्युअल फंडांना धरून ठेवणे आणि वाजवी मर्यादित अस्थिरता व्यवस्थापित करण्याचा प्रयत्न करणे ही आपली सर्वोत्तम निवड आहे. तुम्हाला केवळ शेअर्स आणि रोख्यातच नव्हे तर गुंतवणुकीच्या सध्याच्या संपूर्ण स्पेक्ट्रममध्ये विविधता आणली पाहिजे. समभाग, रोखे सध्याच्या संपूर्ण स्पेक्ट्रममध्ये विविधता दिसते. तर जसे की समभाग, रोखे आणि चलने, वस्तू आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुंतवणूक साधने यांचा तुम्ही विचार केला पाहिजे, तेही मोठ्या गंभीरतेने. त्यावर मी त्यांना म्हणालो की ही संकटे टाळण्यात सरकारची काही भूमिका असते का? प्रोफेसर म्हणाले, आर्थिक संकट रोखणं कोणत्याही संघटनेला शक्य नाही. लक्षात घ्या, खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये, एका अर्थव्यवस्थेतील किंवा तुमच्याच अर्थव्यवस्थेमध्ये अनेक घटकांचा एक एकत्रित परिणाम होत असतो. ही परिणामांची सर्व कारणे नियंत्रित करणे मोठे जिकरीचे काम आहे. प्रोफेसर साहेबांचे मत तुम्हालाही विचित्र वाटत असेलच. ते असा दावा करतात की बाय अँड होल्ड म्हणजे गुंतवणूक काळ जो असतो त्यात गुंतवणूक जास्त काळ रोखून ठेवणे यापुढे अधिक फलदायी ठरणार नाही. यातही वेगवेगळ्या गुंतवणूक प्रकारांमध्ये असे करणे मोठे गुंतागुंतीचे ठरू शकते. त्यामुळे आपण त्या गोष्टीचा विचारच करायला नको, असं त्यांचं मत आहे. बाजारपेठा अधिक अस्थिर झालेल्या आहेत आणि कदाचित तशाच राहतील असा प्राध्यापकांचा ठाम दावा आहे, असं मला वाटतं. एक वेळ आपण हा दावा स्वीकारूया. आपण हे देखील मान्य करूया की सामान्य गुंतवणूकदार घाबरण्याची आणि खराब निर्णय घेण्याची शक्यता असते. विशेषतः आजच्या मीडिया जगतामध्ये असे होणं हे अगदी साहजिक दिसते आपल्याला, कारण की आर्थिक संकटे रोखणे हे कोणालाही शक्य होत नाही, हे त्यांचे म्हणणे बरोबर आहे. तर मग सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की आपण या परिस्थितीला अधिक चांगल्या प्रकारे कसे सामोरे जाऊ शकतो. प्रोफेसर आणि त्यांच्यासारखे बरेच विद्वान असं म्हणतात, लक्षणांवर उपचार करा. आपण गुंतवणूक करताना तिच्या प्रकाराचा समग्र अभ्यास करणे, त्याची तोंड ओळख करून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक गुंतवणूक प्रकारामध्ये आपण किती गुंतवणूक करणार हे आपल्याला तेव्हा समजलेलं आहे. एकूणच गुंतवणूक आणि बाजार यांची आपण बारकाईने टिपणे काढायला हवीत. सतत बाजाराच्या बदलांचा मागोवा घेणे हे देखील महत्त्वाचे असते, असे प्रोफेसर आपल्याला सांगतात. काही वेळा गुंतवणूक मालमत्तांची आवश्यकतेनुसार पुनर्संतुलन करणे आवश्यक होऊन बसते. ही सर्व धडपड असते ती आर्थिक सुरक्षा मिळावी म्हणूनच. पण मी असं म्हणतो की हे करीत असताना आपण मात्र आर्थिक सुरक्षितता, आर्थिक स्वातंत्र्य गमावून बसतो. पुढचा मुद्दा असा आहे की आपल्या आर्थिक वर्तनाचे निरीक्षण करा आणि आर्थिक वर्तनामध्ये मूलगामी परिवर्तन घडवा. कसे? तर आपण प्रतिकूलतेचे मानसशास्त्र ओळखलं पाहिजे, कारण त्यामुळेच गुंतवणुकीचे चुकीचे निर्णय घेतले जातात. जसे की पॅनिक सेलिंगमुळे इतरांच्या वर्तनाचे अनुकरण करतात, पण त्यांना हे कळतच नाही आणि परिणामी आपण आपलेच नुकसान करून घेतो. सुरुवात करण्यासाठी आपल्याला शेअर बाजाराबद्दल काही गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. ते मुद्दे आता पाहूया. शेअर बाजार मंदावणे हे अपेक्षित आहे. 2008मध्ये जे आर्थिक बदल घडले ते इतके दाहक असतील याची अपेक्षा कोणीच केली नव्हती. अर्थात हे यापूर्वी घडलेले आहे आणि ते पुन्हा घडणारही आहे, याची नोंद करून ठेवा. 1974-75ची महामंदी आठवा, त्यानंतर 1970च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 1980च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळातील प्रचंड महागाई, त्यानंतर WINV इन्फ्लेक्शन नाव हे सुद्धा आठवा. त्यानंतर 1979 सालच्या एका कुप्रसिद्ध बिझनेस वीक कव्हरमध्ये असे म्हटलेले आहे की द डेथ ऑफ इक्विटीज या पुस्तकात असे म्हटलेले आहे की आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या तेजीच्या बाजाराचे बुल मार्केटचे आगमन झाले आहे आणि हे बदल खूप विस्मयकारक असतील. 1987च्या आर्थिक अपघात ज्यात ब्लॅक मंदीचा समावेश आहे, ही शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी घसरण होती. त्यानंतर 1990च्या दशकाच्या पूर्वार्धातली मंदी आठवा. त्यानंतर 1990च्या दशकाच्या उत्तरार्धातील
टेक क्रॅश आठवा, 9/11चा हल्ला आणि त्यानंतरचे आर्थिक जगतसुद्धा पहा, त्यानंतर 2008मधील सब प्राईम क्रायसिससुद्धा आठवा. त्यानंतर बाजार नेहमीच स्वतःला सावरून घेतो, अर्थात तसे झाले नाही तर कोणतीच गुंतवणूक सुरक्षित राहणार नाही आणि शेअर बाजारातील आर्थिक घटनांना काहीच अर्थ उरणार नाही. बाजार हा स्वतःलाच एक प्रकारे शुद्ध करतो असे म्हटले तर ते अतिशयोक्ती इथे ठरू नये. अर्थात हा सावरण्याचा त्याचा एक विशिष्ट कालावधी असतो. काही कालावधीसाठी खराब कामगिरी करणाऱ्या कंपन्या त्यांच्या धोरणामध्ये बदल करून सुधारणा घडून आणतच असतात. आपल्याला शेअर बाजारातील हे बदल टिपता आले पाहिजे, तरच आपली गुंतवणूक जास्त योग्य आणि फायदेशीर राहू शकते. अल्पावधीमध्ये पैसा मिळवणे हे आपले ध्येय असेल तर तुम्ही शेअर बाजाराच्या जाळ्यामध्ये अडकत जाल हे निश्चित आहे. आर्थिक स्वातंत्र्य ही पैसे कमविण्यापेक्षा खूप मोठी गोष्ट आहे. दीर्घ कालावधीमध्ये शेअर बाजार हा नेहमीच वाढत असतो. चढ उतार हे कालावधीमधील घडतच असतात. हे तुम्हाला नीट पाहिले तर लक्षात येईल की मागचा शेअर बाजाराचा चार्ट पुन्हा एकदा पहा. हा वाढीचा ट्रेंड अविरतपणे चालूच राहणार आहे. कालांतराने बाजार हा एकमेव सर्वोत्तम कामगिरी करणारा गुंतवणूक वर्ग आहे हे मी ठामपणे सांगू शकतो. पुढच्या काही वर्षात जे शेअर बाजारामध्ये पूर्वी इतकीच पडझड, मंदी आणि आपत्ती पुन्हा येईल, इथे प्रोफेसर म्हणतात की त्याप्रमाणे त्यांना रोखणे शक्य नाही. प्रत्येक वेळी जेव्हा असे आर्थिक प्रसंग घडतील तेव्हा आपल्या गुंतवणुकीला फटका बसेल. प्रत्येक वेळी ते भयप्रद असेल. त्यानंतर आसपास अस्थिरता असेल. अशा वेळी तुम्ही निश्चल राहिलात तर तुम्हाला निश्चितच फायदा होणार आहे. त्यानंतर म्हणूनच आपल्याला मानसिकरित्या कठोर व्हावे लागेल. गोंगाटाकडे लक्ष न देता त्याकडे दुर्लक्ष करावं लागेल आणि ती शिकावं लागेल आणि वादळातून शांतपणे बाहेर पडावं लागेल. आपल्याला गोष्टी केवळ बौद्धिक पातळीवरच नव्हे तर भावनिक पातळीवर सुद्धा हाताळाव्या लागतील. गुंतवणूक करताना आपली दोन्ही पातळीवरची कसोटी लागणारच आहे. तसे बघायला गेलो तर शेअर बाजारामधील मंदीचा काळ हा खरेदीच्या कितीतरी अद्भुत संधी उपलब्ध करून देत असतो. मी माझ्या मुलीला जेसिकेला नेहमी सांगतो की तिच्या पुढील आयुष्यामध्ये दर 25 वर्षांनी 2008च्या स्तरावरील आर्थिक मंदी पाहण्याची तुला एक संधी मिळेल. ह्या आर्थिक घटना म्हणजे गुंतवणूक विश्वासाचा अंत होणार नाही. ही नियमित आवर्तने असून ती सातत्याने येतच राहणार आहे. त्याच वर्षात जेसिकेला अनेक तेजीचे प्रसंगसुद्धा पाहायला मिळणार आहेत. याबद्दल मला तरी शंका वाटत नाही, कारण शेअर बाजार एका कालावधीमध्ये सगळी परिवर्तने स्थित्यंतरे पचवून पुढे प्रभावी होत असतो. पुढील काही व्हिडिओमध्ये आपण बाजार नेहमी वर का जात असतो याबद्दल चर्चा करणार आहोत. मी तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर गुंतवणूक कशी करावी, कसे श्रीमंत व्हावे आणि त्या दिशा व दृष्टी या पुढे कसे जात राहावे हे तुम्हाला सांगणारच आहे. खरे तर हे अतिशय किती सोपे आहे. काळजीपूर्वक तुम्ही सर्व ऐकल्यानंतर तुम्हाला साऱ्या गोष्टी लक्षात येणारच आहेत. मित्रांनो, शेअर बाजार हा नेहमीच बदलता असतो आणि या बदलांना सामोरे जाणे हे एक आव्हान असते. पण योग्य तंत्रे, दीर्घकालीन दृष्टिकोन आणि बाय अँड होल्ड सारख्या सोप्या पण परिणामकारक गुंतवणूक पद्धतींचा वापर करून आपण या बदलांना यशस्वीपणे सामोरे जाऊ शकतो. द सिंपल पाथ टू वेल्थ या पुस्तकात सांगितलेल्या शिकवणीवरून आपल्याला हे समजले की बाजाराच्या प्रतिकूल बदलांपासून घाबरून न जाता या काळात खरेदी करणे आणि संयमाने वाट पाहणे हे अधिक फायदेशीर ठरते. आपले आर्थिक वर्तन आणि गुंतवणूक पद्धती तपासणे हे सुद्धा या मार्गात महत्त्वाचे आहे. शेवटी बाजाराप्रमाणेच आपली मानसिकता देखील बदलणे गरजेचे आहे. तरच आता पुढच्या वेळी शेअर बाजारात मोठा बदल झाल्यास त्याला घाबरू नका, कारण हीच एक संधी आहे आपल्या संपत्तीसाठी एक सोपी आणि परिणामकारक दिशा निवडण्याची. या विचारांसह मी तुमच्याशी आता थोडा निरोप घेतो. आशा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरला असेल. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करायला, लाईक करायला विसरू नका आणि पुढील यशस्वी गुंतवणुकीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.